नमस्कार मंडळी, व्हिडिओची सुरुवात बघूनच तुम्हाला समजलं असेलच की आम्ही कुठे गेलो होतो. तरी पण सुरुवातीपासूनच सांगते. सकाळी सकाळी मी कांदे पोहे बनवले होते आणि चहा बनवला होता. सकाळीच आम्ही मस्त असा चहा नाश्ता केला आणि घरातून आम्ही 7 वाजता निघालो सिन्नरला जायला. आम्ही बायकारच गेलो, चौघेजण निघालो होतो. तर सकाळी 7 वाजता निघालो होतो. तर सिन्नरला पोचायला आम्हाला 10:30 वाजले. जिथं आमचं काम होतं तिथं आम्ही 10:30 वाजता पोचलो. काम होता होता आम्हाला 2 तास लागले. म्हणजे 12:30 वाजले. तिथं बाजूलाच एक कंपनी आहे. कोणतेही ब्रँड प्रमोशन नाही आहे, पण मला इथलं तूप आवडतं म्हणून 5 किलो मी तिथलं तूप घेतलं. नेहमीच घेते, कारण की मी नेहमीच सिन्नरला येते. त्याच्यानंतर 1 तासावरच शिर्डी आहे. तर तिथून आम्ही निघालो शिर्डीला यायला. तर मी आम पापड बनवले होते घरी, सेकंड टाईम बनवले होते. तर पूर्ण डब्बाच मी आणला होता. रस्त्यात आम्ही ते खाल्लं. इथे पोचता पोचता आम्हाला 1:45 झाले. इथे आलो. पहिल्यांदा तर खूप भूक लागली होती, कारण की सकाळी जेवले होतो. त्याच्यानंतर आम्ही काहीच खाल्लं नाही. पहिल्यांदा जेवून घेतलं. जेवता जेवता आम्हाला 2:15 झाले. मग 2:30 वाजता आम्ही गेलो दर्शनाला. मोबाईल वगैरे इथं लॉकरमध्ये ठेवून दिले. मस्त असं आमचं दर्शन झालं आणि आम्हाला वाजले निघायला 3:30 पावणे 4. हे बघा, प्रसाद पण घेतलेला आहे मंदिरातून. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. तर शिर्डीमधून आम्ही निघालो 4 वाजता. पुन्हा 1 तासाचा प्रवास केला आणि आलो सिन्नरमध्ये. इथे यायला आम्हाला 1 तास लागला. हे आहे सिन्नरमधील पुरातन गोंदेश्वराचं मंदिर. तुम्ही बघू शकता. खूप छान सुंदर असे हे मंदिर आहे. इथं आलो ना का मनाला खूप शांती वाटते. सिन्नरमध्ये मी वारंवार येतच असते, त्याच्यामुळे जेव्हा पण मी सिन्नरमध्ये येईल तेव्हा इथं मी विजिट करतेच. ही माझी 6वी वेळ आहे. शिव कैलासो कैलासी धोली धारो के राजा शंकर संकट हरना राय शिव गंगाधराय हर हर बोले नमः शिवाय गंगाधराय शिव गंगाधराय माझ्या मुलांनी इथं मंदिरात छान असे गाणी गायले, कारण की माझ्याप्रमाणे त्यांनाही गायनाची फार आवड आहे. आणि हे जे मंदिर आहे ते 11व्या-12व्या शतकातील बांधलेलं मंदिर आहे. विष्णू, सूर्य, गणपती, माँ पार्वती व महादेवांना समर्पित असं हे मंदिर आहे. इथं आल्यावर खरंच मनाला खूप शांत वाटतं, खूप छान वाटतं. त्याच्यामुळे मी जेव्हा पण सिन्नरला येते तेव्हा मी इथे येतेच. तर तुम्ही इथं आलात तर नक्की या मंदिराला व्हिजिट करा. खूप सुंदर मंदिर आहे. आणि आम्ही तिथून निघता निघता आम्हाला जवळजवळ संध्याकाळ होत आली. आम्ही पोचलो रात्री 9:30 वाजता घरी. आल्याला मी लगेचच मस्त अशी दाल खिचडी बनवली आणि मिरगुंड्या फ्राय केल्या आहेत आणि या आपल्या घरच्या सुकवलेल्या मिरच्या आणि क्रश कैरीचं लोणचं. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, फॉलो, सबस्क्राईब नक्की करा.